कोथरूडमधून आपलं बाळ चोरीला गेल्याची तक्रार एका महिलेनं केली होती। काही लोकांनी जबरदस्तीने बाळ हातातून पळून नेल्याचं या मातेनं पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी सुरू केली आणि मुलाच्या आईलाच काही प्रश्न विचारले। तेव्हा आईच्या बोलण्यातच संशय आल्यानं त्यांनी पोलिसी खाक्या दाखवला। अखेर तिचं बिंग फुटलं। आपणच गणेश नावाच्या बाळाच्या अपहरणाचा बनाव रचल्याचं तिनं मान्य केलं। बाळ बहिणीला दत्तक देण्यासाठी तिच्याकडून 2 लाख रुपये घेणार होतो असंही तिनं कबूल केलंय। या प्रकरणी पोलिसांनी दोघा बहिणींना अटक केली आहे। या घटनेचा पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि त्याच्यावरून एक लक्षात आलं की हा बनाव असू शकतो। त्याच्यावरून शोध घेतला असता हे 2 महिन्याचं बाळ औरंगाबादमध्ये औरंगाबादच्या दिशेने प्रवास करीत असल्याचं लक्षात आल्यावरून आमच्या टीम्स औरंगाबादसाठी रवाना झाल्या आणि हे 2 महिन्याचं बाळ सुखरूपपणे ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर असं लक्षात आलं की ह्या अपहरणाचा त्या बाळाच्या आईनंच बनाव केला होता। मुलगा दुसरा तिचा मानलेला भाऊ म्हणून ती म्हणते। मला माहिती नाही मानलेले भाऊ किती, 2 भाऊ सख्खे तिचे, एक नितीन आणि सचिन। बस त्यांच्याकडे नव्हता। ते म्हणतात बाबा मी त्यांना फिरायला नेत नाही, पण ते कारण नसेल सर, हे दुसरंच कारण असेल काहीतरी। अवघ्या एका दिवसात पोलिसांनी एका आईच्या कृत्याचा पर्दाफाश केलाय आणि गणेशला त्याच्या वडिलांकडे सुखरूप पाठवलंय। आई म्हटल्यावर प्रेमळ आणि मायेची मूर्ती नजरेसमोर येते। मात्र या घटनेनं आई या शब्दाला कलंक लावलाय एवढं मात्र नक्की। पुण्याहून अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।